मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरात असा एक पदार्थ आहे जो फक्त मसाला नाही तर औषध आहे, जो प्रत्येक घरात रोज वापरला जातो, पण त्याची खरी शक्ती फार थोड्यांना ठाऊक आहे. तो म्हणजे हळद. हो, हीच ती सोन्याच्या रंगाची हळद जी आपल्या शरीराला आतून बळकट करते, रोगांपासून संरक्षण देते आणि सौंदर्य वाढवते. आज आपण जाणून घेणार आहोत हळदीचे 10 जबरदस्त औषधी गुणधर्म, जे ऐकल्यानंतर तुम्हाला रोज हळदीची सवय लागेल. सर्वात पहिला गुणधर्म म्हणजे नैसर्गिक अँटीबायोटिक. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक आहे, ज्यात प्रबळ नॅचरल अँटीबायोटिक गुणधर्म आहे. संसर्ग, ताप, सर्दी, जखम यावर हळद नैसर्गिक औषधासारखे काम करते. जखम झाल्यास हळद लावल्याने जखम लवकर भरते. नंबर 2 म्हणजे सूज कमी करते. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक आहे, जो सूज निर्माण करणारे रसायन कमी करतो. सांधेदुखी झालं, स्नायूंची सूज झालं, यावरती हळद खूप जास्त प्रमाणावरती उपयोगी पडते. कोमट दुधात हळद घालून पिल्याने शरीरातील सूज कमी होते. नंबर 3 म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढते. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट नावाचा गुणधर्म आहे, ज्यामुळं शरीरातील पेशी सुरक्षित राहतात. रोज सकाळी कोमट पाण्यात चिमूटभर हळद घेतल्यास सर्दी आणि व्हायरलपासून आपला बचाव होतो. नंबर 4 आणि महत्त्वाचं म्हणजे लिव्हर स्वच्छ ठेवते. हळद लिव्हरमधील टॉक्झिन काढून टाकतो आणि त्याचे कार्य सुधारते. हळद नॅचरल डिटॉक्सिफायर म्हणून सुद्धा कार्य करते आणि आपलं शरीर स्वच्छ ठेवते. नंबर 5 पचन सुधारते. हळद पित्त निर्मिती सुधारते, त्यामुळं अन्न नीट पचतं. गॅस, ॲसिडिटी, अपचन यावर हळद खूप जास्त प्रमाणात उपयुक्त पडते. जेवणात थोडी हळद वापरल्याने पचनसंस्था बळकट राहते आणि त्यामुळंच पचन सुधारते. नंबर 6 म्हणजे त्वचेसाठी फायदेशीर. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहे, त्यामुळं त्वचेवरील मुरूम, डाग आणि काळेपणा कमी होतो. हळदीचा फेस पॅक त्वचेला नैसर्गिक ग्लो देतो. हळद, दही आणि बेसन वापरल्यास नैसर्गिक फेअरनेस येतो. नंबर 7 रक्त शुद्ध करते. हळद रक्तातील विषारी घटक बाहेर काढून टाकते, त्यामुळं त्वचेवरचे डाग, फोड आणि ॲलर्जी कमी होते. हळद नैसर्गिक ब्लड प्युरिफायर म्हणून काम करते. नंबर 8 म्हणजे मेंदूचे कार्य सुधारते. हळदीतील कर्क्युमिन नावाचा गुणधर्म सेरोटोनिन आणि डोपामिन वाढवतो, ज्यामुळे ताण कमी होतो आणि एकाग्रता वाढते. हळदीचे दूध रात्री पिल्याने झोप चांगली लागते आणि मेंदूसुद्धा शांत राहतो. नंबर 9 म्हणजे कॅन्सरपासून संरक्षण. हळदीतील कर्क्युमिन नावाचा घटक पेशींना अनैसर्गिक वाढ रोखण्यास मदत करतो आणि ट्यूमर तयार होण्यापासून बचाव करतो. अनेक संशोधनानुसार हळद कॅन्सरच्या जोखमीला सुद्धा कमी करते. नंबर 10 म्हणजे सांधेदुखी आणि स्नायू दुखीमध्ये आराम. हळद नैसर्गिक पेनकिलरप्रमाणे काम करते. कोमट दुधात हळद घेणे किंवा हळदीचं लेप लावणे दोन्ही सांधेदुखी आणि स्नायू दुखीमध्ये काम करते. वृद्धांना गुडघ्या दुखीमध्ये हळदीचं दूध मोठा फायदा देते. तर मित्रांनो, हे होते 10 औषधी गुणधर्म. आपण बघितलं, हळद ही फक्त मसाला नाही तर ती आपल्या संस्कृतीचा वारसा आहे, जी हजारो वर्षापासून आयुर्वेदिक औषध म्हणून वापरली जाते. आज तुम्ही पाहिलं, फक्त 1 चमचा हळद आपल्या शरीराला आतून बळकट करतो, रोगापासून संरक्षण देतो, सौंदर्य वाढवतो आणि मन सुद्धा शांत ठेवतो. म्हणून मित्रांनो, आजपासून हळदीचा चमचा तुमच्या दैनंदिन जीवनात जोडा आणि पहा शरीर, मन आणि आत्मा कसे उजळून निघतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.